नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2026च्या अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भातील VIMP क्वेश्चन विद्यार्थ्यांसाठी आपण अपलोड करत आहोत. आणि यामधील आज आपण प्रश्न क्रमांक 1 पहिला जो प्रश्न आहे त्यामधील काही प्रश्नांचा या ठिकाणी विचार करणार आहोत. आजचा प्रश्न आपण विचारात घेतलेला आहे तो म्हणजे विसंगत शब्द ओळखा. त्याच्या संदर्भातले IMP क्वेश्चन कोणते असणार आहे. पहा मित्रांनो, विसंगत शब्द हाच प्रश्न मी का घेतला, कारण आपल्याकडं 1 मार्कासाठीचे जे प्रश्न आहेत त्याच्यात 8 टाईप आहेत. त्या 8 पैकी कोणते 4 आपल्याला विचारणार आहेत. त्यामधला विसंगत शब्दाचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण आत्तापर्यंत ह्या सिलॅबसवरती 9 प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत किंवा 9 वेळा परीक्षा झाली. तर या 9 परीक्षांमध्ये जवळपास 7 वेळा हा विसंगत शब्द ओळखा हा जो प्रश्न आहे तो विचारण्यात आलेला होता. म्हणजे खूप वेळा परीक्षेला हा प्रश्न विचारला जातो. मग हा प्रश्न जर इम्पॉर्टंट असेल तर याच्यात कोणते महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला करायचे तर त्याविषयीची माहिती आपण पाहूयात. विसंगत शब्दामध्ये प्रश्न कशा पद्धतीने दिलेले असतात. एक घटक असतो त्याचं किंवा संकल्पना असते. उदाहरणार्थ इथं 1 नंबरला लवचिकतेचे प्रकार ही संकल्पना दिली, डॅश केल्यात आणि पुढं 4 शब्द दिले जातात. याचा अर्थ असतो की जी संकल्पना दिली त्याच्या संदर्भात पुढं 4 शब्द आहेत ते बरोबर असायला हवेत, पण त्याच्यातला एक शब्द चुकीचा असतो, तो गटात बसत नाही किंवा विसंगत असतो, म्हणून तो ओळखायचा आहे. तर आता हे कसं ओळखायचं, तर लवचिकतेचे प्रकार ही जी कन्सेप्ट दिली ना त्याला शब्द पुढं जोडायचा नाही. लवचिकतेचे प्रकार नाही. मग कोणते पुढं दिलेल्या 4 शब्दातला लवचिकतेचा प्रकार नाही. तर इथं तुमच्या लक्षात आलं असेल की कमी लवचिकता हा जो प्रकार आहे ना, हा लवचिकतेचा प्रकार नाही आहे. का बरं, तर लवचिकतेचे 3च प्रकार आहेत. किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता आणि छेदक लवचिकता. कमी, जास्त, एकक, अधिक, संपूर्ण हे जे प्रकार आहे ते लवचिकतेच्या किंमत लवचिकतेचे आहेत. इथं मेन लवचिकता आहे ना त्याचे प्रकार विचारलेले आहेत. त्यामुळे हा गटात बसत नाही आहे, लवचिकतेचा प्रकार नाही आहे. नंतर 2 नंबरला पहा, बाह्य कर्ज. याला शब्द काय जोडायचा नाही. बाह्य कर्ज नाही. कोणतं बाह्य कर्ज नाही. पहा या ठिकाणी मध्यवर्ती बँक ही आपल्या देशाची बँक असते, देशातलं कर्ज असतं ते, त्यामुळे ते देशाबाहेरचं कर्ज नाही आहे. बाकी सगळं परदेशी बँका, जागतिक बँका, नाणेनिधी हे बाहेरचे आहेत. मग बाहेरचं कर्ज कोणलं नाही, मध्यवर्ती बँकेचं. संघटित क्षेत्र कोणतं नाही, सावकाराचं क्षेत्र हे संघटित नाही. मग बँका हे सगळ्या बँकाच होत्या. असंही तुम्हाला ओळखता येतं. पहा काही वेळेस डोकं कसं वापरायचं उत्तर शोधताना. बँका 3 शब्दांना नावं होती. सावकारला होतं का, नाही ना, मग तो गटात बसतच नाही असं आपण. त्यानंतर हस्तांतरित उत्पन्न नाही. कोणतं नाही, वेतन हे हस्तांतरित नसतं, ते ज्याचं आहे त्यालाच मिळतं ना, हस्तांतरित होत नाही, ते बदली होत नाही. त्यानंतर विदेशी व्यापाराचे प्रकार कोणता नाही, विदेशी व्यापाराचा प्रकार. स्थानिक व्यापार हा विदेशी नाही आहे, तो देशातलाच आहे, म्हणून तो विदेशी व्यापाराचा प्रकार नाही. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा, प्राप्तीच्या संकल्पना. प्राप्ती म्हणजे उत्पन्नाच्या. आता प्राप्तीच्या संकल्पना, इथं तर हा प्रश्न फार सोपा आहे. पहा, एक प्राप्तीच्या संकल्पनांमध्ये एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, सीमांत प्राप्ती हे सगळं प्राप्ती दिलेलंच आहे. फक्त एकच शब्द खर्चाचा आलेला आहे. मग प्राप्तीच्या संकल्पनेत खर्च येणार आहे का, प्राप्तीच्या संकल्पना कोणती नाही, ही एकूण खर्च ही प्राप्तीची नाहीच आहे. म्हणून मी सांगितलं तुम्हाला की उत्तरं ओळखायला फार सोपं आहे या प्रश्नांमध्ये. काही प्रश्न खूप सोपे येतात. त्यानंतर संख्यात्मक पत नियंत्रणाचे साधन. संख्यात्मक पत नियंत्रणाचं साधन कोणतं नाही आहे. संख्यात्मक पत नियंत्रणाची 3 साधनं आहेत. बँक दर, खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री आणि रोकड निधीचे प्रमाण. मग नाही कोणतं, तर हे परकीय विनिमय दर हे साधन नाही. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. व्याप्तीचे आपले मुख्य 3 आहे. वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. मग कोणतं बसत नाही,
आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. करेत्तर उत्पन्न घटक दिलाय, त्याला शब्द जोडायचा नाही. करेत्तर उत्पन्न नाही, कोणतं नाही? कर सोडून. मग करांचं उत्पन्न जे आहे ते कर सोडून होणार नाही ना. कर सोडून बाकीचे शब्द दिसत बघा. शुल्काला कर नाही, दंडला कर नाही, अधिभाराला पण कर नाही, संपत्ती कर म्हटले. मग कर सोडून बाकीचे आहेत, कोणतं नाही आहे? संपत्ती कर हा कर उत्पन्न आहे, ते मग कर सोडून होणार नाही. साध्या निर्देशांकाचे प्रकार कोणता नाही आहे? साधा निर्देशांक हा लासपेर यांचा किंमत निर्देशांक साधा नाही, तो भारान्वितचा प्रकार आहे. बाकीचे सगळे साध्याचे प्रकार आहे, किंमत, संख्यात्मक आणि मूल्य. नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. मग असेच आपण पाहिलं ना, हा प्रकार मागणीच्या लवचिकतेचा नाही, एकक. आता सेम प्रश्न आहे, फक्त इथला प्रकार वेगळा दिला होता. उत्पन्नाचे घटक नफा हे मोबदला आहे उत्पन्नाच्या घटकांचा, तो उत्पादनाचा घटक नाही. त्यानंतर स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार. स्पर्धेनुसार अल्पकालीन बाजार हा स्पर्धेच्या मुख्य बाजाराचा प्रकार नाही, तो कालावधीनुसार बाजाराचा प्रकार आहे, त्यामुळे तो गटात बसत नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट बँक खात्याचे प्रकार. हा प्रश्न खूप वेळा येतो बा. डीमॅट खाते हा बँक खात्याचा प्रकार नाही. सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण. सार्वजनिक खर्चामध्ये उपभोग खर्च हा सार्वजनिक खर्च नाही. महसुली खर्च, भांडवली खर्च, विकास खर्च आणि विकासेतर खर्च असे 4 प्रकार आहेत सार्वजनिक खर्चाचे. उपभोग खर्च त्याच्यात येणार नाही. त्यानंतर मागणीचे प्रकार कोणते नाहीत? बाजार मागणी हा मागणीचा प्रकार नाही. मागणीचे एकूण 6 प्रकार आहेत ना, त्या 6 मधला हा मागणीचा प्रकार 5 प्रकार आहेत. त्याच्यात बाजार मागणी आणि ही संकल्पना आहेत मागणीची, बाजार मागणी आणि वैयक्तिक मागणी. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये पुढे दिलेली आहेत, पण कोणतं नाही आहे? स्थिर संकल्पना हे राष्ट्रीय उत्पन्नाचं वैशिष्ट्य नाही, उलटी ती कशी आहे? प्रवाही संकल्पना आहे. त्यानंतर अंदाजपत्रकाचे प्रकार पुढे दिलेले आहेत, मग कोणता अंदाजपत्रकाचा प्रकार नाही? शून्य आधारित अंदाजपत्रक हा प्रकार नाही. 3 प्रकार आहेत, तुटीचं, समतोल, शिल्कीचे. त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न, कायदेशीर मक्तेदारी. ओपेक ही कायदेशीर नाही, ही स्वइच्छेने निर्माण झालेली मक्तेदारी आहे, ती कायदेशीर मक्तेदारी नाही. त्यानंतर वित्तीय मालमत्ता. यामध्ये वित्तीय मालमत्ता कोणती नाही? तर भूमी ही वित्तीय नाही, म्हणजे पैशातली नाही. रोखे पैशात असतो, सरकारी रोखे तिन्ही शब्दांना रोखे शब्द जोडलेला होता. असंही तुम्ही लवकर चेक करत गेला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न, विसंगत शब्द ओळखायचा आहे. जीवनावश्यक वस्तू कोणती नाही? कार ही जीवनावश्यक वस्तू नाही. त्यानंतर निर्देशांकाचे प्रकार. भारान्वित निर्देशांक हा निर्देशांकाचा प्रकार नाही, साध्या निर्देशांकाचा. त्यानंतर पायाभूत सुविधा कोणती नाही? अनुदान हे पायाभूतमध्ये येत नाही. बँक खात्याचे प्रकार, डीमॅट आपण पाहिलंच होतं यापूर्वीचा प्रश्न. उत्पादन घटकांच्या किंमतीचे तत्व किंवा मोबदला म्हटलं जातं उत्पादन घटकांचा, हे लक्षात ठेवा. फार सोपा प्रश्न आहे. भूमीला खंड, भांडवल, श्रमिकाला मजुरी, श्रमाला त्याचा मोबदला मजुरी किंवा वेतन, आणि संयोजकाला नफा मिळतो. हे जे उत्पादन 4 घरे, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, त्यांचे मोबदले आणि ते घटक माहिती पाहिजे. इथं बेकारी भत्ता त्याच्यात आलेला आहे, तो गटात बसणार नाही. त्यानंतर नेक्स्ट पहा पुढचा, टिकाऊ वस्तू कोणती नाही? मासे. मासे हे टिकाऊ नाहीत. त्यानंतर खर्च संकल्पना कोणती? खर्चाची संकल्पना नाही आहे. विक्री खर्च ही खर्चाची एकूण, सरासरी आणि समानता ह्याच आहेत. त्यानंतर कायदेशीर मक्तेदारी, पेटंट, ओपेक, यामध्ये कायदेशीर मक्तेदारी कोणती नाही? ओपेकची इच्छेने तयार झालेली आहे ती, त्यामुळे ती ऐच्छिक मक्तेदारी आहे. बाकी सगळे कायदे आहे. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत कोणते नाहीत? उत्पन्न व रोजगाराचे सिद्धांत हे आर्थिक कल्याण म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात येत नाही. याच्यात क्षमता येतात कुठल्या? उत्पादन क्षेत्रातल्या, उपभोग क्षेत्रातल्या, एकूण आर्थिक. मागणी नियमाचे अपवाद. मागणीच्या नियमाचे अपवाद
कोणता नाही, श्रमाचा पुरवठा हा पुरवठ्याच्या नियमाचा अपवाद आहे. त्यानंतर उपयोगितेचे प्रकार, सीमांत उपयोगिता हा प्रकार नाही, संकल्पना आहे. मागणीचे निर्धारक गिफेनचा विरोधाभास त्याच्यात येत नाही, हा अपवाद आहे. मागणीच्या किंमत, लवचिकता मोजण्याच्या पद्धती, उत्पन्न पद्धत हे त्याच्यामध्ये येत नाही. त्यानंतर प्रतिष्ठेच्या वस्तू, पुरवठ्याच्या नियमाचा अपवाद, प्रतिष्ठेच्या वस्तू ह्या मागणीच्या नियमाचा अपवाद आहे. आणि त्यानंतर करेत्तर उत्पन्न कोणतं नाही, शुल्क हे करेत्तर उत्पन्नाचं स्रोत नाही. त्यानंतर पारिभाषिक शब्दांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पारिभाषिक शब्द आणि त्याची माहिती अभ्यासूयात. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.